श्री स्वामी समर्थ. कसे आहात आपण? आज मी सांबर एकदम क्रिस्पी डोसा बनवला आहे आणि महाराजांना नैवेद्य दाखवला आहे. चला तर आपण या क्रिस्पी डोसा आणि टेस्टी सांबरची रेसिपी बघूया. रात्रीच डाळ, 1 वाटी डाळ आणि 2 वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून भिजत घातले होते. किती छान भिजून गेलेले बघा. आता आपण हे दोघं दळून घेऊया. आपल्याला आता सांबार बनवायचं आहे. त्याच्यासाठी आपण 1 वाटी डाळ स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेली आहे. त्यात आपण आता बटाटे टाकणार आहोत. हे बघा, बटाटा पण स्वच्छ धुवून घेतलेला आहे. एक कांदा घेतलेला आहे आपण उभा कापून, तो पण टाकायचा त्याच्यात. टोमॅटो घेतलेला आहे, तो पण उभा कापून घेतलेला आहे. थोडं मीठ टाकायचं आहे, चव चांगली येते त्याच्याने. हे बघा तेल, आणि 4 ते 5 शिट्ट्या घेऊन पूर्ण शिजवून घ्यायचे. डाळ अगदी छान मऊ शिजलेली आपलीवाली. आता आपण सांबार बनवूया. तेल टाकायचं आहे. कडक तापलेलं आहे. आता मोहरी टाकायची आहे. जिरे टाकायचे. लसूण टाकायचं आहे. कांदा टाकायचा आहे. बारीक, एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला कांदा. बारीक गॅसवर एकदम फ्राय करायचा आहे कांदा. टोमॅटो टाकायचा आहे. छान परतवून घ्यायचे. एकदा माझ्या हाताचं सांबार खाऊन बघा तुम्ही, अतिशय टेस्टी लागतं. आणि माझ्या रेसिपी बघत चला तुम्ही. सबस्क्राईब नक्की करा. कांद्यात थोडं मीठ टाकूया आपण. कांदा पूर्ण लाल झालेला आहे. कांदा टोमॅटो मस्त फ्राय झालेलं आहे. आता आपण सांबार मसाला टाकूया त्याच्यात. पूर्ण टाकून द्यायचं आहे. लाल तिखट टाकायचं आहे. तुम्ही प्रमाण जास्त कमी टाकू शकता, तुम्हाला जेवढं तिखट आहे. आम्हाला तिखट लागतं त्यामुळे आम्ही जास्त मसाला टाकतो. हळद, थोडा हिंग टाकायचा आहे. कढीपत्ता विसरून गेली होती. थोडं पाणी टाकायचं आहे. किती छान कलर आलेला आहे बघा, आणि एकदम सुगंध सुटलेला आहे. आता आपण याच्यात सांबार डाळ जी शिजवली ना, कांदा टोमॅटो बटाटा टाकून सर्व टाकून द्यायचे. हे बघा, पाणी टाकलेलं आहे मी थोडंसं. अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आपल्याला. जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही. ती आता उकळणार आहे. आता थोडं मीठ टाकूया आपण. मीठ आपण डाळ शिजवताना टाकलं होतं, कांदा परतताना बी टाकलेलं आहे. आता परत थोडं मीठ टाकायचं आहे बघा. मीठ टाकलं का लगेच थोडी गूळ किंवा साखर टाकायची. हे बघा, थोडी साखर घेतलेली आहे. साखरेने अगदी छान चव येते. किती छान सुगंध सुटलेला आहे आणि सांबार एकदम भारी उकळतं आहे. आता आपण आहे ना डोसा करून घेऊया. सांबार डोसा सर्व करूया. आणि हे डोस्यासाठी बॅटर तयार आहे. डोस्याचं बॅटर आता आपण तव्यावर टाकतोय. जेवढा पातळ डोसा असतो ना, तेवढा क्रिस्पी आणि खायला पण छान लागतो. किती छान डोसा बनतोय बघा. आणि सांबार आणि डोसा, वा वा वा, काय जेवण आहे का काय, मस्त एकदम. तुम्ही माझ्या रेसिपी बघत चला आणि
करून आणि खाऊन बघत जा. असे सर्व डोसे आपल्याला करून घ्यायचे क्रिस्पी.